अंबाझरी तलावाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले. थेट जाऊया. आपण थेट दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस नुकतेच दाखल झालेले आहेत. अंबाझरी तलावाची पाहणी देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात येते. ही थेट दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दाखल झालेले आहेत. अंबाझरी तलावाची पाहणी या ठिकाणी केली जाते. आपण थेट दृश्य पाहतोय. अंबाझरी तलावाची पाहणी या ठिकाणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दाखल झालेले आहेत. मागे बा चल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंबाझरी तलावाची पाहणी करण्यात येते. या ठिकाणची माहिती सुद्धा आपल्याला ते घेताना दिसत आहेत. कैमरा नीचे तो सामने तो फिर ऊपर क्यों कर रहा है? लोकेशन दिखाना पड़ेगा ना कुछ उधर नीचे कैमरा चला मागे चला मागे कैमरा नीचे करो मागे मागे या स्मारकाची आणि तलावाची माहिती घेताना आपल्याला देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. म्हणजे कॅमेरा खाली करू ना समोर आहे समोर आहे पण नीचे वाले नीचे करो ठीक है ना. पावसाळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही पाहणी केली जाते. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे. जितेंद्र, देवेंद्र फडणवीसांकडून तलावाची पाहणी केली जाते, काय नेमकं कारण? गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे की 23 सप्टेंबर रोजी मोठा पूर आलेला होता आणि या पुराचं पाणी अंबाझरी तलावाच्या धरणावरून ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात शहरातील वस्त्यांमध्ये शिरलेलं होतं, ज्यामध्ये अंबाझरी लेआउट, डागा लेआउट, कॉर्पोरेशन कॉलनी यासह बर्डी आणि धनसोली, रामदासपेठ या सारख्या मोठ्या आणि पॉश एरिया जे आहेत त्यांचा समावेश होता आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अनेकांचं कोटी रुपयांचं नुकसान झालेलं होतं. त्यानंतर जे आहे ते महानगरपालिकेला आणि संबंधित संस्था ज्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिलेले होते आणि त्या निर्देशानुसार आता काही उपाययोजना करण्याचं काम मला सुरुवात झालेली आहे. आता मान्सून सुरू होणार आहे. पुढल्या महिन्यात मान्सूनचं आगमन होईल आणि त्यापूर्वी जे आहे ते किती काम झालेलं आहे, कसं काम होत आहे आणि जे आखून दिलेलं जे काम आहे त्यानुसार काम होत आहे की नाही याचा विकास आराखडा पाहण्यासाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे पोहोचलेले आहेत. अंबाझरी तलावाचा हा ओव्हरफ्लो पॉईंट आहे आणि याच ओव्हरफ्लो पॉईंट वरून मोठ्या प्रमाणात पाणी शहरात शिरलेलं होतं. त्यानंतर आता फडणवीस जे आहेत ते या पूर्ण परिसराची पाहणी करत आहेत. निमित्ताने देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहणी करताना बघायला मिळतात. धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.